रांगणेकर एक फिल्म बनवतोय। यावेळेला काय नवीन? अरे सॉलिड आहे। आता फेस्टिवलसाठी अमेरिकेला गेला होता ना, तिकडे त्याला असं कळलं की तिकडच्या बायकांना करिअर आणि काम इतकं प्रिय झालंय की प्रेग्नंट राहणं त्यांना परवडत नाही, अडचणीचं वाटतं। मग तिथले तज्ञ डॉक्टर्स त्या बाईचं बीज आणि तिच्या नवऱ्याचे स्पर्म्स एका तिसऱ्याच बाईच्या शरीरामध्ये इंजेक्ट करतात। ती बाई त्यांच्यासाठी गरोदर राहते, भक्कम पैसा घेते आणि एका परक्याच बाळाला जन्म देते। मला डिवोर्स देऊन तू दुसरं लग्न कर। डोकं फिरलंय तुझं? आत्ता बोललीस ते बोललीस, पण पुन्हा असा विचारही मनात आणायचा नाही। काय म्हणाले डॉक्टर? बाळाला इन्क्युबेटर मधून काढलंय, तेच सांगायला बोलवलं होतं। मी इथे आणून देणार आहेत ना त्याला माझ्याजवळ? डॉक्टर म्हणत होते तुम्हाला हवा असेल तर आजच डिस्चार्ज घ्या। मी म्हणाले नको, उद्या दादा आल्यावरच डिस्चार्ज घ्या। अगं बाई, तू स्वतःचं डोकं कशाला चालवतेस? मला एक मार्ग सापडलाय। तुमची तयारी असेल तर आपण पुढे जाऊ शकतो। खरंच? दॅट्स ग्रेट। आम्ही येतो। हो, लगेच येतो। ठीक आहे। चल मिता, आपल्याला मीराकडे जायचंय, तयार हो लगेच। कशासाठी? अगं, मीराला काहीतरी मार्ग सुचलाय। कम ऑन, लेट्स गो। हिच्या दादाच्या घरामध्ये काय पैशाचं झाड नाही लावलेलं? खाणारे एक तोंड वाढलंय हे मला समजून घ्यायला लागतं ना, मला सगळ्या गोष्टी बघायला लागतात। आशू, वहिनी म्हणतात ते बरोबर आहे, आपण डॉक्टरांशी बोलूया। मीरा, त्या सरोगेट मदरशी आम्ही कसं डील करायचं? म्हणजे काही ऍग्रीमेंट वगैरे करावं लागेल का तिच्या बरोबर? हो, तिच्याशी तुमचं रितसर ऍग्रीमेंट होईल आणि त्या ऍग्रीमेंट नुसार होणारं बाळ तिला आपल्याला द्यावंच लागतं आणि ते जसं असेल तसं आपल्याला घ्यावं लागतं। पण आपल्या केसमध्ये तुझं बीज वापरता येणार नाही। कारण ते फर्टिलाइज होईल की नाही हे सांगता येत नाही आणि झालंच तर होणारं बाळ निरोगी असेल की नाही हेही सांगता येत नाही। प्रधानांचं मूल मिळवण्याचा हा शेवटचा मार्ग आहे। आलेस? काय करायचं? ते खरोखरच फक्त प्रधानांचं बाळ असेल, माझं असं काय असेल त्यात? तुझा अंश एका तिसऱ्याच बाईच्या कुशीतून जन्म घेणार आहे, त्यात माझं असं काहीच नसेल ना? मी सांगून टाकतो मीराला, आम्ही सरोगेशनसाठी तयार नाही आहोत। मी जाऊ पुढे? हो, मी येते। हो, पुढे। हो। बघ पुढे नीट चालताना। कोण हसतंय? हा, कोणाला तरी कळलंय का आपण घरी जातोय? हो, आई येणार आहे आता। जायचंय, घरी जायचंय। हो, भूक लागली का बाळाला? भूक लागली का गुंडूला? गोड आहे बाळ खूप। मुलगा आहे? हो, माझ्या वहिनी आणि दादाचे। किती काळजीने घेऊन उभे आहात तुम्ही, अगदी आईसारख्या। लहान बाळ देवासारखं असतं ना, जी माया लावेल ती त्याची आई।